पुण्याहून 2 दिवसाची कोकण ट्रिप प्लॅन करताय? मग हा व्हिडिओ पूर्ण बघा. कारण या 2 दिवसात आम्ही जे एक्सपिरियन्स केलं ते फक्त ट्रिपसाठी नव्हतं, तो एक फुल टाइम पोस्टल थेरपी एक्सपिरियन्स होता. हॅलो गाईज, वेलकम टू आवर चॅनल मुसाफिर कपल. आणि आज आम्ही आलो आहोत एका अशा ठिकाणी जिथे समुद्र, निसर्ग, शांतता आणि सुंदर आठवणी सगळं एकत्र मिळतं. तर आम्ही सकाळी 6 वाजता पुण्यावरून निघालो दिव्यागारकडे. डॉट 6 म्हणजे 6 बरं, कारण आम्हाला तिकडे पोचायचं होतं दुपारपर्यंत. पुणे टू दिव्यागार म्हटलं तर अप्रॉक्सिमेटली 150 ते 160 किलोमीटरचा रस्ता आहे. आणि कारनी जायचं म्हटलं तर 4.5-5 तास तर लागतातच. पुण्याहून आम्ही निघालो ताम्हिणी घाटाकडे. पुढचा रस्ता असा होता की ताम्हिणी घाट क्रॉस करून माणगाव, म्हासळा आणि दिव्यागार. ताम्हिणी घाट म्हटलं की मस्त हिरवी गार झाडी डोळ्यासमोर येते. बाहेर टेम्परेचर पुण्यात कितीही असू दे, ताम्हिणी घाटातलं टेम्परेचर हे गार असलंच पाहिजे. मस्त धुकं, सकाळची थंडगार हवा आणि झाडांच्या मधून हळूहळू डोकावणारा सूर्य आणि त्याचा पडणारा सूर्यप्रकाश, अतिशय उत्तम असं सौंदर्य पाहत आम्ही पुढे निघालो घाट उतरायला. मस्त गाणी ऐकत, मजा करत, चहाची ब्रेक मारत आम्ही पोचलो दिव्यागारला. सकाळी 6ला निघाल्यामुळे आम्ही ऑलमोस्ट 12-1 वाजेपर्यंत दिव्यागारला पोचलो होतो. दिव्यागारमध्ये बीच साईड उत्तम रिसॉर्ट्स आणि होमस्टे आहेत. आधी बुक केले असतील तर बेस्टच, पण आम्ही काय केलं, राहण्यासाठी श्रीवर्धन चूज केलं, म्हणजे हरिहरेश्वर आणि दिव्यागार यांचं सेंटर पॉइंट. पण सर्वात आधी दिव्यागारला पोचल्यावरती पहिला जेवणावरती ताव मारला. जेवण केलं प्युअर व्हेजच, कारण जायचं होतं बाप्पाच्या दर्शनाला. पण कोकणी स्टाईलचं जेवण, मस्त ओलं खोबरं टाकून केलेली भाजी, कोकम सरबत, सोलकढी, आहा, आणि डेझर्ट मध्ये गरमागरम उकडीचे मोदक. वाह, आत्ताच तोंडाला पाणी सुटलं. त्यानंतर आम्ही गेलो गणपती बाप्पाच्या दर्शनाला. दिव्यागार बीच पासून 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे सुवर्ण गणेश टेम्पल, जे खूप फेमस आहे. असं म्हणतात की बाप्पांची जी मूर्ती आहे ती 24 कॅरेट सोन्याची आहे, जी कित्येक शतकांपूर्वी जमिनीत गाडून ठेवलेली होती आणि काही वर्षांपूर्वी गावकऱ्यांना सापडली आणि मग त्याची मंदिरात स्थापना केली. असे हे सुंदर मंदिर पाहून झाल्यावरती पुढे तुम्ही जाऊ शकता रूपनारायण मंदिराला. वेळ असेल तर नक्की ऍड करा तुमच्या आयटनरीमध्ये. त्यानंतर आम्ही निघालो श्रीवर्धनकडे. दिव्यागार पासून श्रीवर्धन म्हणजे अप्रॉक्स 20 किलोमीटरचा रस्ता आणि जाताना लागतो एक सुंदर कोस्टल रोड. आणि ऑनेस्टली द व्ह्यू इज लाईक, ओ माय गॉड, मी सांगूच शकत नाही तुम्हाला, इतका सुंदर व्ह्यू होता. कोस्टल रोडची हीच तर स्पेशालिटी आहे ना. समोर अफाट पसरलेला समुद्र, दोन्ही बाजूला उंच उंच सुरूची झाडं आणि आपण मधून एका लहानशा डांबरी रोडवरून चालत असतो. असा फील येतो की जसं काही आपण एका पोस्टकार्ड मधूनच ड्राईव्ह करतोय. यासारखा व्ह्यू खरंच कुठे मिळणार अजून. आजही डोळे बंद केले की तो नजारा डोळ्यासमोरून उभा राहतो आणि नकळत चेहऱ्यावर एक स्माइल येतच. तर मी बोलतीये अरावी बीच बद्दल. हो, हा कोस्टल रोड उतरून खाली आला की पहिला लागतो तो अरावी बीच. श्रीवर्धन पासून हार्डली 5-6 किलोमीटर आहे. व्हाईट सँड, क्लीन शोरलाईन आणि एकदम इन्स्टावर्दी कोस्टल व्ह्यू. आम्ही 1-2 तास तिथं बसून सनसेट एन्जॉय केला. ना लाऊड म्युझिक, ना क्राऊड केऑस, एकदम काम, पीसफुल वाइब्स. फक्त समुद्र, सूर्य अस्ताला जाता जाता आणि आपण त्या मोमेंटमध्ये कम्प्लिटली प्रेझेंट. श्रीवर्धन मध्ये आम्ही इम्पेरियल बीच रिसॉर्ट बुक केला होता. हे एक लक्झरी स्टे ऑप्शन आहे, पण ऑनेस्टली सांगायचं तर श्रीवर्धन मध्ये भरपूर होमस्टेज पण अवेलेबल आहेत. बजेट पासून प्रीमियम पर्यंत सगळं मिळून जाईल. बीच फक्त 5 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्स वरती होता, म्हणून आम्ही फ्रेश होऊन पुन्हा बीच वरती निघालो चालतच. अंधारून आलं होतं. बीच साईड लॅम्प्स, बीच साईड केलेली सिटिंग अरेंजमेंट, समुद्राचा आवाज, एकदम पीसफुल वातावरण. त्यानंतर मी आणि केतननी भेळ पाणीपुरीवरती तावच मारला आणि मग काय सुंदर रोमॅन्टिक वॉक. समुद्र किनाऱ्यावरती आपल्या सोलमेटचा हात हातात घेऊन रोमॅन्टिक वॉक करण्यातला रेट्रो रोमॅन्स काही वेगळाच नाही. आणि हो, कोकणात गेलोय आणि फ्रेश सी फूड नाही खाल्लं असं कधी होईल का? प्रॉपर सी फूड डिनर केलं आणि पुन्हा समुद्र किनारी गेलो. त्या दिवशी होती पौर्णिमा. समोर पांढरा शुभ्र चंद्र आणि पाण्यात पडलेला त्याचा सुंदर प्रकाश, समुद्राच्या खळखळणाऱ्या लाटा. आम्ही रात्री 12-1 पर्यंत बीच वरती बसलो होतो. रिसॉर्ट वॉकेबल डिस्टन्स वरती होतं, म्हणून काही टेन्शनच नव्हतं.
सागराशी भरपूर आणि बराच वेळ हितगुज केल्यानंतर आम्ही परतलो रिसॉर्टवरती आणि त्या दिवशीचा डे एंड झाला. सकाळी लवकर उठून सनराईज बघायचा ठरवला होता, पण जाग कोणालाच नाही आली. सो वी नेव्हर मिस सनसेट, कारण आम्हाला माहितीच असतं की कितीही ठरवा, सनराईज बघायला उठायचं काही आपल्याकडनं होतच नाही. त्यानंतर फ्रेश होऊन सकाळी ब्रेकफास्टच्या आधी परत एकदा बीचवरती फेरफटका मारला. आम्हाला एक जिवंत मासा सापडला. खूप क्यूट होता. मी तर म्हटलं त्याला पुण्याला घेऊन जाऊन पाळूया आपण, पण परत वाटलं कशाला त्याला बंधनात अडकवून ठेवा. पुन्हा मुक्त संचार करायला त्याला लाटेसोबत समुद्रातच सोडून दिलं. त्यानंतर छान छान फोटोज, व्हिडिओज, ड्रोन शॉट घेतले. तोपर्यंत नाश्त्याचं टायमिंग झालं होतं. सो आम्ही पुन्हा रिसॉर्टवरती जाऊन नाश्ता केला आणि नंतर चेकआउट केलं, कारण तो दिवस आम्हाला घालवायचा होता हरिहरेश्वरसाठी. जर तुमच्याकडे वेळ असेल आणि श्रीवर्धनवरून हरिहरेश्वरला जात असाल तर एक इम्पॉर्टंट टिप, प्लीज टेक कोस्टल रोड. कारण मॅप्स 2 रस्ते दाखवतात. एक तर मेन रोड आहे जो डायरेक्ट हरिहरेश्वरला जातो, पण दुसरा एक कोस्टल रोड पण आहे. रस्ता थोडा लहान आहे, पण व्ह्यू नेक्स्ट लेव्हल. जाताना नदी, खाडी आणि समुद्र एकत्र दिसतात. काही ठिकाणी तर असा पॉइंट येतो की नदी आणि समुद्र जिथे एकमेकांना भेटतात असा संगम, तो सुद्धा पाहायला मिळतो. आम्ही जाताना एक सुंदर शांत स्पॉट पाहिला आणि गाडी थांबवली. श्रीवर्धन कडून हरिहरेश्वरकडे जाताना एक लॉंग कट घ्यायचा. 2 किलोमीटर जास्त पडतं, पण व्ह्यू जबरदस्त. तर चला दाखवतो. तिथं फक्त समुद्र, नदी आणि आम्ही. ना क्राऊड, ना आवाज, फक्त नेचर. हा स्पॉट अजिबात मिस करू नका. त्यानंतर आम्ही थेट गेलो हरिहरेश्वरच्या मंदिरात. हरिहरेश्वरला दक्षिण काशी असेही म्हणतात किंवा देवघर म्हणजे देवाचं घर असेही म्हणतात. हरिहरेश्वर मंदिर हे महाराष्ट्रात एक महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे, जे भगवान शिवांना अर्पित आहे. हे मंदिर प्राचीन असून 18व्या शतकातील रचनेसाठी ओळखलं जातं. 1723 मध्ये त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. येथे एक अनोखी आणि दुर्मिळ शिवलिंग आहे, जिच्यामध्ये 359 मुखांची रचना आहे, जी देवत्वाचं एक विविध रूपांचे प्रतीक मानले जाते. हे ठिकाण शिव म्हणजे हर आणि विष्णू म्हणजे हरी यांच्या एकत्वाचे प्रतीक आहे. आध्यात्मिक समन्वयाचे हे एक महत्वाचे केंद्र म्हटले जाते. आणि खूप महत्वाचं, मंदिरात जाताना वस्त्र परिधानवर काही नियम आहेत. प्लीज ट्रेडिशनल वेअरच घालून जा. मुलींनी स्लीवलेस, शॉर्ट्स, बॅकलेस कपडे घालू नयेत. मुलांनी शॉर्ट्स किंवा सँडल्स वगैरे टाळाच. उद्देश एकच की अंग प्रदर्शन होणारे कपडे टाळणे. पण जर चुकून तुम्ही असे कपडे घालून गेलात तरी टेन्शन घेऊ नका बरं. मंदिरात लुंगी आणि ओढणी असे फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत. ते घालून मंदिरात प्रवेश करा आणि बाहेर पडताना परत सबमिट करा. आपल्याकडे येणाऱ्या टुरिस्टची गैरसोय होऊ नये आणि मंदिराचे पावित्र्य राखले जावे यासाठी ही खूप चांगली व्यवस्था केली गेलेली आहे. दर्शन घेऊन आम्ही निघालो प्रदक्षिणा करायला. हा प्रदक्षिणा मार्ग खूप फेमस आहे बरं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये क्लिफ वॉक म्हणतो. समुद्राच्या कडेनी मोठ्या मोठ्या दगडांमधून जाणारा हा रस्ता अतिशय सुंदर आहे. जर तुम्ही हरिहरेश्वरला येत असाल तर हा क्लिफ वॉक नक्कीच करा. पण एक इम्पॉर्टंट गोष्ट, सेल्फीसाठी दगडांवर किंवा समुद्राच्या पाण्यात जाऊ नका प्लीज. समुद्राच्या तुफानी लाटा दगडांवरती जोर जोराने उसळत असतात आणि आपण त्याच्या अगदी बाजूने चालत असतो. रिस्की आहे पण तितकंच सुंदरही आहे. काळजीपूर्वक गेलात तर एक्सपिरियन्स अनफॉर्गेटेबल होईल. जर तुमच्या नशिबात असेल तर डॉल्फिन सुद्धा पाहायला मिळू शकतात. आम्हाला तर 3-4 दिसले बाबा. प्रदक्षिणा मार्गावरून जाताना विष्णूचे पाऊल सुद्धा पाहायला मिळते. आणि सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे समुद्राच्या लाटा वरचे वर दगडांवर आपटतात आणि त्यामुळे जे नॅचरल रॉक पॅटर्न तयार झाले आहेत ते पाहणं म्हणजे खरंच निसर्गाची किमया पाहणे. असं सुंदर ठिकाण अजिबात मिस करू नका. त्यानंतर आम्ही लोकल खानावळीत लंच केला, टिपिकल कोकणी स्टाईल, आणि मग परतीच्या प्रवासाला निघालो. पुण्यात पोहोचायला रात्र झाली होती. ऑलमोस्ट 10-11 वाजले होते रात्रीचे. पण खरंच सांगते, आम्ही तितकेच फ्रेश होतो जितके सकाळी बीचला निघताना होतो. त्यामागचं एकच कारण होतं, कोकणाची हवा, त्याचं सौंदर्य आणि अनएंडिंग मेमरीज. तर हा होता आमचा 2 दिवसाचा कोकण ट्रिप एक्सपिरियन्स. फक्त 2 दिवस पण 360 किलोमीटर प्लसचा प्रवास, 3 बीचेस, 2 मंदिरं, क्लिफ वॉक, सी फूड, मूनलाईट आणि काउंटलेस मेमरीज. कधी कधी असं वाटतं ट्रिप मोठी असावी लागत नाही, फक्त सोबत आणि ठिकाण योग्य असावं लागतं. जर तुम्हाला पण असा पीसफुल, रोमॅन्टिक, नेचर फील्ड गेटअवे पाहिजे असेल तर दिव्यागार, श्रीवर्धन, हरिहरेश्वर हा रूट नक्की ट्राय करा. आणि हो,
हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा ज्यांना आत्ताच ही ट्रिप प्लॅन करायची. चॅनलवर नवे असाल तर मुसाफिर कपलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अजून खूप असे हिडन जेम्स, ट्रॅव्हल स्टोरीज आणि रिअल टाइम एक्सपिरियन्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सनराईज टीम मध्ये आहात की सनसेट वॉचिंग टीम मध्ये आहात. चला तर भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत कीप ट्रॅव्हलिंग.